Zee 24 तास एक पाऊल पुढे. लोकशाहीत राजकारण करत असताना आपण हुकुमशहा असल्याचं सांगण्याचं धाडस केवळ बाळासाहेबांमध्येच होतं. जनहितासाठी जे जे आवश्यक आहे ते आपण राबवू असं ते आपल्या भाषणांमधून सांगायचे. माझ्या हातात ज्या सत्ता एका दिवसात सगळ्यांना सरळ आणतो, एका दिवसात, जास्त वेळ नाही लागणार. पण मात्र मी हुकुमशहा आहे. जनहितासाठी म्हणून जे राबवावं लागेल ते मी राबवणार. मग म्हणतात तुम्ही लोकशाही मानल्यावर तुम्ही मानता, तुम्ही काय दिलं त्या लोकांना? साधं पाणी देता आलं, संडास देता आले नाही. हायवेवरचे बघा, रांकेने बसलेले असतात. ते काय राष्ट्रगीत चाललेलं असतं? काय करतात? काय संडास देऊ शकले नाही तर पाणी देता येत नाही. ग्रामीण भागामध्ये पाणी नाही. नानो सारखे लोक होत आहेत. नारू सकाळी येताना बघत होतो. मी व्यंगचित्रकार आहे. आता हल्ली जरा थोडंसं कमी झाले काढणं, पण व्यंगचित्रकार म्हणून मी, माझी एक नजर आहे, हलक नजर आहे. पाहतोय बायका बिचाऱ्या धुणी धुत आहेत आणि तेच पाणी कळशीमध्ये भरून पियाला नेत आहेत. शरद पवाराला पाजा. हे मंत्रिमंडळामध्ये नवीन आलेत ना कोणी, ती भेंड, त्यांना पाजा, पी म्हणा पाणी, तुझ्या महाराष्ट्रातलं पाणी पिऊन दाखव. पियाला पाणी नाही, काही नाही. आर्थिक कार्यक्रम काय तुमचा? म्हटलं काही नाही आमचा आर्थिक कार्यक्रम. शिवसेनेच्या हातामध्ये जर सत्ता आली तर पहिल्यांदा अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची पहिल्यांदा सोय केली जाईल. अन्न, वस्त्र, निवारा मिळालाय कुठे? नंगे से खुदा भी डरता है. अरे नागडं झालं तरी यांना लाज नाही वाटत. हे काय खुदा नव्हे, खुर्दा मोठ्यात खिशातला किती जमला. अन्न, वस्त्र, निवारा देत नाही, आम्ही देणार. आज शिवसेना, भाजप, रिपाई यांची महायुती झाली असली तरी भीमशक्ती, शिवशक्ती यांनी एकत्र यावं यासाठी बाळासाहेब सुरुवातीपासूनच आग्रही होते. जवळपास 2 दशकांपूर्वी त्यांनी रिपब्लिकन नेत्यांना तसं आवाहन केलं होतं. हे दलितांचे प्रश्न आहेत, सुटले का? आज अनेक दलित आज माझे बांधव आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, माझे नगरसेवक आहेत. अरे भीमशक्ती आणि शिवशक्ती जर ह्या महाराष्ट्रामध्ये एकत्र झाली ना, या मी करतो ह्या दलिताला या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री मी करायला तयार आहे. पण जरा हुशार पाहिजे, चांगला पाहिजे. नाहीतर आपला आहे जाती करता नाही. मी जातपात शिवसेना मानत नाही. तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा आहात का कोणी असा, महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत आणि हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत. ही आमची व्यापक भूमिका आहे. आम्हाला पोट जात मान्य नाही. मी कधीच कोणाला जात विचारली नाहीये. नंतर कळतं हा ह्या जातीचा, हा प्रभू बामणी आहे, खरा मराठा आहे. नंतर कळलं मला, निवडणुकीत कळलं. कारण ब्राह्मणांची मतं ह्या मराठ्याला पडू नये म्हणून नीच डाव काँग्रेसवाल्यांनी खेळला. त्यावेळेला कळलं की हा मराठा आहे म्हणून. तो पण या प्रभूंना मी अक्षरानं विचारलं नाही. प्रभू म्हणजे आपण म्हणजे नाही काय, तो आहेच ना, मराठी आहेच ना, ठीक आहे, काय खाजवत बसलो नाही मी. या आता पण इतकी लोक आहे. औरंगाबादमध्ये कितीतरी माझे दलित नगरसेवक निवडून आलेले आहेत. पण नेतृत्व नसल्यामुळे आज वागा तिकडे प्रकार होतोय. प्रकाश आंबेडकरांना मुंबईमध्ये आम्ही किती मदत केली. ज्या प्रकाशला बोलवायचे. माझ्या वडिलांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे संबंध. बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र समितीमध्ये आणायला माझे वडील कारणीभूत आहेत. वडिलांनी आणलं. अत्यंत जवळचे संबंध. बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र समितीमध्ये आणायला माझे वडील कारणीभूत आहेत. वडिलांनी आणलं. समर्थांच्या घरी मीटिंग झाली त्यांची. बाबासाहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं, बाबासाहेब संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा व्हायचे पेटला असताना तुम्ही कुठे आहात? म्हणे काय करावं केशवराव, तुम्ही आलं पाहिजे. म्हणे असं म्हणता? आलो म्हणे. म्हणे आलो नाही, मी उद्या जाहीर करतो, करा, मी तुमच्या बरोबर आहे. हे असली नाती होती त्यांची. खरा ब्राह्मण माझ्या वडिलांनी काढला, पुण्यामध्ये काढला. आणि त्याच्यावरती केवढा आमच्या घरावरती शेण मारा काय, वडिलांची जिवंतपणी प्रेत यात्रा काय, मेलेली गाढवं काय. अय आजच्या पोराने मला शिकू नये.
आमचं घराण्याच्यात जाऊन आलेलं आहे आणि होरपळून निघलेलं आहे. प्रश्न काय येतो इथे की कोणाच्या नादी लागलात? तुम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी ना? मग एका व्यासपीठावरती बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बाजूला मस्तान. लोकांनी चिडून उठलं पाहिजे की आम्ही वाटेल ते सहन करू, पण बाबासाहेबांचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही, या दृष्टीनं समाज उठायला पाहिजे. बरं, लावतायत तुमची आमची, मरतायत हिंदू हिंदू, दलित काय आणि शिवसेना काय आणि शिवसैनिक काय, धोंडमार तुमच्या आमच्यामध्ये कशा करतात? कोणा करतात? इतिहासामध्ये तेच झालं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.